अहो पहिले तिकडून मोजलं, आता इकडून मोजणं चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आमच्या व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला थंबनेलमध्ये कळलं, आम्हाला लावायचं शेवगा. तर आमचा फिक्स डिसिजन झाला शेवगा लावू, कारण त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न आहे. समोर आमच्या घरचे म्हणजे चांगला शेवगा उत्पन्न देऊ शकतो. तर पप्पा आज बिया जाणार आहे, तर आम्ही तुम्हाला की आम्हाला शेवगा कुठं लावायचा आहे कुठं नाही. तर भाऊचं आणखी आवडलं नाही, तर मी आणि भाऊ चाललो तुम्हाला वावर दाखवला. तर वावर पण तुम्हाला दाखवलं, तर शेवगा कुठं लावायचं, किती पट्टीमध्ये लावायचं, किती एकरमध्ये लावायचं. तर शेताकडे जायचं रस्ता थोडा खराब आहे, तर आपला काटून झाला कधी काल पोचल तर लई पाणी येईल इथं. काय आपल्याला या 3 पट्ट्यामध्ये शेवगा लागवड करायची. खाली एक पट्टी आहे आणि इथं एक पट्टी आहे, त्याच खाली वरती एक पट्टी, ती वरची पट्टी थोडी लहान आहे. आपल्या 3 पट्ट्यामध्ये पुरं शेवगा लावायचं आहे. त्याच्यामध्ये झाडं किती लागवून ते आम्हाला विचार करून लावणे, कारण की म्हणजे इथं आम्ही भैमुग लावले, तूर लावले, आणि तुरीमध्ये भैमुगमध्ये आम्हाला शेवगांचे लावायचं आहे. आम्ही लोकांना विचारलं याच्यामध्ये शेवगा किती लावल्या जाईल, तर लोक म्हणे 500-700 झाडं पुरून जाईल. तर आम्हाला अर्धा 1 किलो बियाण नाही, तर पुढे 3 पट्टीत लावून नाही. आणि तुम्हाला नीट दाखवून होतो आमच्या 3 पट्ट्या कशा आहे, किती अंतर आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपली एक लहान पट्टी आहे वरची, आणि खाली एक पट्टी आहे, आणि तसं खाली एक पट्टी ती पण दाखवतो. आता ही एक पट्टी, ही एक पट्टी, या 2 पट्ट्यामध्ये आपलं शेवगा लागवड करणे. थोडं गवत आणि ते औषध मारलं काय गुंजीन, पण या 2 पट्टीत आपलं शेवगा लावणं तर भारी उगवणं. काय आपली खालची पट्टी आहे, आणि आपण इथं तूर भैमुग लावली आपली शेवगांचे लावचे 3 पट्टीमध्ये. तर पप्पा आज बी पण जाणार, बघू आपण आज बी आणलं तर आज आपण शेवगात झाडं लावू. तर नाही आज नाही भेटलं तर उद्या आणि पप्पा, तर आपण काय लावून दाखवू. तुम्ही त्या आपण शेवगाच्या नवीन त्या दिवशी तुम्ही त्या व्हिडिओची वाट बघा, आणि तुम्हाला व्हिडिओ कसा कळेल तुम्ही व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला एक माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल, तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या शेवगात झाडं सांगा. पप्पाना बिन ते आणलं, हे बघा, हे आम्हाला माहित नाही याचं नाव काय ते काही माहित नाही, पण हे अर्धा 1 किलो आहे, आणि हे आम्हाला 5000 रुपये पडेल. बघा कसं दुसरं. तर आता आपल्याला फक्त मुहूर्त करायचं, 5 झाड लावायचे. आजचा दिवस भारी होऊन आज आपलं मुहूर्त करूया. तर चालू सचिन आता मुहूर्त सचिन करणार आहे. त्याला चालू शेतात दाखवतो तुम्हाला. काय तर आम्ही शेतामध्ये आलो, नारळांती घेऊन कोणतरी शुभ काम करायचं पहिले आपण नारळांती फोडायला पाहिजे. तर आज निमित्त म्हणून आम्ही 5 बिया लावणार आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फक्त दर्शक आम्ही मुहूर्त फोडताना ते दाखवीन. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही पुरं दाखवून देईन इथं रावताना ते किती फुटावर. तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करून तर तुम्ही पुरं दाखवून देईन. जय नीलकंठेश्वर भगवान की जय. गायचं पूर्ण मोजमाप चालू इथं, म्हणजे कोण आपलं नीट लावणं शेवगान ते, कारण की पुढे जाऊन आपण काही पण लावत असलं तर नीट जागा मातली पाहिजे. तर कारण 3 वर्ष राहतं म्हणून आपण विचार करून लावलं सगळं. अहो पहिले तिकडून मोजलं, आता इकडून मोजणं चालू. जसं की आमच्या पूजांची सवय झाली, तर आता आपलं उद्या किंवा परवा आपली लावणं शेवगं झाडं ते तुम्हाला बघत असेल तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा का. आणि मी आता हे चॅनल नवीन ओपन केलं यशस्वी शेतकरी म्हणून. तर या चॅनल सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि शेअर करा तेवढं होईल तेवढं. आणि आम्हाला शेवगा उद्या लावायचा आहे, तर तुम्ही उद्या व्हिडिओ बघून घ्या आणि या चॅनल सबस्क्राईब करून द्या. आणि तुम्हाला खाली आला कुठं असेल ते क्लिक करा, व्हिडिओ लाईक पण करून टाका, कारण आपला व्हिडिओ आणखी व्हायरल होईल, यशस्वी शेतकरी आणखी फेमस होईल. मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.